मित्रहो, मागील व्हिडिओजमध्ये आपण मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरला सुरुवात केली होती. त्यात सुरुवातीलाच आपण स्टेटमेंटचा मिनिंग समजून घेतला. त्यानंतर त्याच्या स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यूज सांगता येतात. त्या ट्रूथ व्हॅल्यू एक तर कॅपिटल टी असेल किंवा कॅपिटल एफ असेल. त्यात आपण कनेक्टिव्ह देखील पाहिले. ते 5 प्रकारचे कनेक्टिव्ह पाहिले. त्यात अँड, ऑर, इफ देन, नॉट किंवा इफ अँड ओनली इफ अशा 5 प्रकारचे कनेक्टिव्ह आपण शिकून घेतलेले आहेत. त्या सगळ्यांना नावं पण आपण पाहिली. कंजंक्शन, डिस्जंक्शन, निगेशन, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन किंवा त्याला दोन्हींना आणखी नावं आहेत, कंडिशनल, बाय कंडिशनल. तर त्या सगळ्यांचे ट्रूथ टेबल देखील आपण पाहिलेले आहेत. त्यात तुम्हाला शॉर्टमध्ये मी ट्रूथ टेबल लक्षात ठेवायलाही सांगितलेले आहे. शिवाय त्यावरील एक्सरसाइज 1.1 देखील आपण पूर्णतः सॉल्व्ह केलेली आहे. तर मागील व्हिडिओमध्येच एक्सरसाइज 1.1 कम्प्लीट झालेली आहे. तर आपण आता नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत. अगदी सोपं चॅप्टर आहे. नक्कीच सगळ्यांना हे इझी जाणार आहे. तर सुरुवातीला आपण म्हणणार आहोत स्टेटमेंट पॅटर्न. आपण ऍक्च्युली स्टेटमेंट पॅटर्न यूज केलेले आहे, पण त्यांना स्टेटमेंट पॅटर्न म्हणत होतो हे आपल्याला माहित नव्हतं. तर ते आता आपण म्हणणार आहोत. तर ज्या वेळेला प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ स्टेटमेंट लेटर्स, स्टेटमेंट लेटर म्हणजेच काय, पी क्यू आर एस, आपण जे त्यांना स्टेटमेंटला मानतो आहोत स्मॉल लेटर्सने, तर त्यांना आपण स्टेटमेंट लेटर्स म्हणतो. तर स्टेटमेंट लेटर्स अँड कनेक्टिव्ह, जे आपण 5 कनेक्टिव्ह शिकलेलो आहोत, निगेशन, अँड, ऑर, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन, या दोघींचं कॉम्बिनेशन तयार करून जे काही बनतं आहे ते तयार झालेलं जे काही दिसतं आहे त्याला आपण स्टेटमेंट पॅटर्न म्हणणार आहोत. जसं इथे फॉर एक्झाम्पल दिलंय, पी ऑर क्यू अँड इम्प्लाइज आर, निगेशन पी, डबल इम्प्लिकेशन क्यू अँड पी. तर अशा प्रकारच्या ज्या स्टेटमेंट दिसत आहेत त्यांना आपण म्हणणार आहोत स्टेटमेंट पॅटर्न. पुढे बघूयात लॉजिकल इक्विव्हॅलन्स. आता साहजिकच आहे, आपण ट्रूथ टेबल काढणार आहोत. जसे तुम्ही आता ट्रूथ टेबल बघणार आहात, त्या ट्रूथ टेबल्समध्ये ज्या लास्ट एंट्रीज आहेत त्यांच्यावरती आपण डिपेंड करतो की ते 2 स्टेटमेंट पॅटर्न जे आहेत, समजा हे आणि हे एक स्टेटमेंट पॅटर्न आहे, तर हे दोन्ही स्टेटमेंट पॅटर्नचा आपण ट्रूथ टेबल काढणार आणि त्यांच्या लास्ट एंट्रीज चेक करणार. तर ज्या लास्ट एंट्रीज आहेत, ऑल लास्ट एंट्रीज इन द कॉलम ऑफ ट्रूथ टेबल जर सेम आल्या, आयडेंटिकल आल्या, तर अशा वेळेला आपण म्हणणार आहोत की ते 2 स्टेटमेंट पॅटर्न जे आहेत ते लॉजिकल इक्विव्हॅलन्स आहेत. म्हणजे काय, 2 स्टेटमेंट पॅटर्न आर सेड टू बी इक्विव्हॅलंट इफ देअर ट्रूथ टेबल्स आर आयडेंटिकल, दॅट इज ऑल एंट्रीज इन लास्ट कॉलम ऑफ ट्रूथ टेबल. आणि हे जे ट्रूथ टेबल मध्ये आपण लॉजिकल इक्विव्हॅलंट दाखवल्यानंतर त्याला एक सिम्बॉलिकली असं दाखवलं जातं की जे 2 स्टेटमेंट पॅटर्न, समजा आपण असं मानूयात की निगेशन पी ऑर क्यू आणि निगेशन पी अँड निगेशन आर, निगेशन क्यू, हे दोघी जे दिसत आहेत ना, हे दोघी स्टेटमेंट पॅटर्न समजा लॉजिकली इक्विव्हॅलन्स आहे असं आपण मानलं. त्याला सिम्बॉलिकली आपण असं दाखवणार आहोत. निगेशन पी ऑर क्यू इक्विव्हॅलन्स टू निगेशन पी अँड निगेशन क्यू. नेक्स्ट बघूयात आणखी 3 टॉपिक आपल्याकडे आहेत, इंटरेस्टिंग आहेत. तर आपण जसे ट्रूथ टेबल काढणार ना, त्यानुसार त्या ट्रूथ टेबलच्या लास्ट एंट्रीज वरून आपण 3 गोष्टी समजून घेणार आहोत. एक टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन आणि कॉन्टिंजन्सी. तर टॉटॉलॉजी म्हणजे काय, अ स्टेटमेंट पॅटर्न हुज ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू फॉर ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन ऑफ ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ इट्स प्राइम कॉम्पोनंट्स इज कॉल्ड टॉटॉलॉजी. आपण ज्याला ट्रूथ टेबल काढणार, जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला वरती दिसतं आहे, या प्रकारे जर लास्ट एंट्रीज मधल्या सगळ्यात ज्या एंट्रीज दिसत आहेत त्या सगळ्याचं समजा टी 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 येत असतील ट्रूथ टेबल काढल्यानंतरच्या, तर अशा वेळेला आपण म्हणणार आहोत की ते स्टेटमेंट पॅटर्न जे आहे ते टॉटॉलॉजी आहे. एक्झॅक्टली सेम वे स्टेटमेंट पॅटर्न हुज ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स फॉर ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन ऑफ ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ इट्स प्राइम कॉम्पोनंट इज कॉल्ड कॉन्ट्रडिक्शन. तर कॉन्ट्रडिक्शन मध्ये तसंच, जसं तुम्ही पाहत आहात की सगळ्या लास्ट कॉलम मधल्या ज्या एंट्रीज आहेत ट्रूथ टेबल काढल्यानंतरच्या, त्या सगळ्या एंट्रीज समजा एफ 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 येत असतील, म्हणजे ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन मध्ये जर समजा ती व्हॅल्यू जी आहे ती फॉल्स येते, ऑलवेज एफ येते आहे, तर अशा वेळेला त्याला म्हणत आहोत आपण कॉन्ट्रडिक्शन. आणि काही जे टॉटॉलॉजी पण नाही, कॉन्ट्रडिक्शन पण नाही, दोघी ठिकाणचं एकत्रित त्यांच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे, एफ पण दिसतोय, टी पण दिसतोय लास्ट कॉलम मध्ये, तर अशा वेळेला समजून घ्यायचं की ती जी स्टेटमेंट पॅटर्न आहे ती आहे कॉन्टिंजन्सी. म्हणजेच काय, स्टेटमेंट पॅटर्न विच इज नायदर अ टॉटॉलॉजी नॉर कॉन्ट्रडिक्शन इज कॉल्ड कॉन्टिंजन्सी. एवढ्या प्रकारावरती आपण एक्सरसाइज 1.2 बघणार आहोत. त्यापूर्वी हा पूर्ण टेबल बघून घ्या, ज्यात आपण निगेशन, नंतर कंजंक्शन, डिस्जंक्शन, त्यानंतर इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन या सगळ्यांसाठीचा एकत्रित असा ट्रूथ टेबल काढलेला आहे.
तर ट्रूथ टेबलचं एकदा ऑब्झर्व करून घ्या, म्हणजे आपल्याला एक्झाम्पल समजणं अगदी सोपं जाणार आहे. तर बघूयात एक्सरसाइज 1.2 मधील क्वेश्चन नंबर 1. कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल फॉर ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न. असं म्हटलेलं आहे. इथे स्टेटमेंट पॅटर्न तुम्हाला खाली दिलेला आहे आणि या स्टेटमेंट पॅटर्नच्या सहाय्याने आपल्याला ट्रूथ टेबल तयार करायचं आहे. आपण जेवढे 5 ट्रूथ टेबल तयार केलेले आहेत किंवा आता इतर कॉम्बिनेशनचा पाहत आहात पाहिलेला आहे की त्याच्यानुसार आता आपल्याला याला ट्रूथ टेबल काढायचं आहे. पण त्यापूर्वी एक गोष्ट तुम्हाला सांगणं गरजेचं आहे की बऱ्याचदा आपल्याला कॉलम आणि रोज किती येतील याचा अंदाज येत नाही. तर इथे एक गोष्ट आपल्याला काढता येते, नंबर ऑफ रोज जर आपल्याला समजून घ्यायचे आहे. आता रोज असे किती येतील टोटल ते आपल्याला पाहायचं. आता स्टेटमेंट किती ते बघायचं. इथे जे स्टेटमेंट आहेत 2n असं त्याचा फॉर्म्युला आहे शॉर्टमध्ये. नंबर ऑफ रोज काढायचे असतील तर 2n आणि n म्हणजे नंबर ऑफ, यांचा मिनिंग आहे नंबर ऑफ स्टेटमेंट्स. नंबर ऑफ स्टेटमेंट्स किती आहे तिथे आता टोटल 2 आहे म्हणजेच 4. म्हणजे पी आणि क्यू असे 2 स्टेटमेंट या ठिकाणी वापरले गेलेले आहेत. 2 स्टेटमेंट साठी आपण इथे 2 ठेवला आणि 2चा स्क्वेअर 4 आहे. तुम्हाला टोटल नंबर ऑफ रोज इथे 4 मिळणार आहे. या प्रकारे आपण लिहिणार आहोत. आणि जर नंबर ऑफ कॉलम्स काढायचे असतील, नंबर ऑफ कॉलम्स, तर नंबर ऑफ कॉलम्स काढण्यासाठी तुम्हाला हा जो n आहे तो राहू द्यायचा आणि नंतर m देतो. आता m म्हणजे काय आहे, तर m म्हणजे नंबर ऑफ कनेक्टिव्ह. जेवढे कनेक्टिव्ह त्याच्या आत वापरले गेलेले आहेत त्यांची ती बेरीज आपण करणार आहोत दोघींची. तर इथे n आपल्याकडे 2 होता आणि m म्हणजे कनेक्टिव्ह किती आहेत बघा, 1, 2 आणि 3 कनेक्टिव्ह वापरले म्हणजे टोटल 5. या ठिकाणी 4 रोज असतील आणि 5 कॉलम्स असणार आहेत. तर कसे बघा, सुरुवातीला परमानंट असणार आहे पी क्यू. आपल्याला जे जे काही लागतं आहे ते बघायचं. हा स्क्वेअर ब्रॅकेट आहे ना, त्याच्या आधी याच्या आत राऊंड ब्रॅकेट आहे तर तो आधी काढणं गरजेचं आहे. नंतर मग पूर्ण स्क्वेअर ब्रॅकेट जो आहे तो पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू हा काढणं गरजेचं आहे. आणि लास्टला जे आहे ते संपूर्ण स्टेटमेंट पॅटर्न जे पण असणार त्याला आपण लिहू शकणार आहोत पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू. अशा प्रकारे आपल्याला नंबर ऑफ रोज जे आहेत, कॉलम जे आहेत ते मिळतात आणि रोज जे आहेत ते टी एफ हे आहेच. नंतर टी एफ हे आहेच. ओके, तर आधी टेबल आखून घेतला तुम्हाला समजायला आणि पाहायला सोपं जावं म्हणून. तर आपल्याकडे जे ट्रूथ टेबल्स आहेत त्यांचा आपण यूज करणार आहोत. आपण टोटल 5 ट्रूथ टेबल काढून घेतलेली आहे. त्याच्यापैकी जो इम्प्लिकेशनचा आहे तो आपल्याला बघायला लागणार. आता इथे पी इम्प्लाइज क्यू आहे आणि टी इम्प्लाइज टी त्याच्यात बघायचं काय येतोय. टेबलमध्ये टी इम्प्लाइज टी जो आहे तो टी येतो. टी इम्प्लाइज एफ जो आहे तो एफ आहे. एफ इम्प्लाइज टी आहे. एफ इम्प्लाइज एफ टी आहे. शॉर्टमध्ये लक्षात ठेवून तुम्हाला म्हटलं होतं की एफ टी एफ आज फक्त त्या ठिकाणी एफ येतो. त्यानंतर पुढचा कॉलम बघा. आता इथे जे 2 आपण पाहत आहोत स्टेटमेंट्स, त्या 2 स्टेटमेंटचे कॉलम शोधावे लागतात. मग आता इथे एक जो आहे हा पहिला ब्रॅकेट, तर तुम्हाला हे पहिला ब्रॅकेटचं मिळालेलं आहे. आणि त्यानंतर सेकंड जो दिसतोय क्यू आहे आणि तो क्यू इथे आहे. म्हणजे हे सेकंड आणि हे सेकंड. म्हणजे ह्या दोघींचा आपल्याला अँड घ्यायचा आहे. मग तो अँडचा टेबल आपला जो आहे त्याचा रेफरन्स घेऊन इथे तुम्हाला लिहायला लागणार. मग ते कसं लिहिणार, तर बघा आता इथे पी अँड क्यू आहे म्हणजेच टी अँड टी हे 2 कॉलम जर पकडले टी अँड टी एफ अँड एफ टी अँड टी अँड एफ. तर त्यासाठी तुमचा तो टेबल पार्ट असणं गरजेचं आहे. टेबलनुसार तुम्हाला पटकन करणार आहे. त्यानंतरचं बघूयात एक्झाम्पल. लास्ट वाला जो कॉलम आहे त्याच्यामध्ये, तर लास्ट मध्ये काय दिसतंय बघा, आपला जो मूळ एक्झाम्पल आहे तेच आपल्या लास्ट कॉलम मध्ये आहे. इम्प्लाइज पी इथे दिसतोय. तर त्याच्यानुसार लास्ट कॉलमच्या एंट्रीज कशा येतील बघा. तर इम्प्लिकेशन आहे. आता हा जो संपूर्ण कॉलम आहे तो तेव्हा हा इथपर्यंतचा कॉलम हा आपण काढला गेलेला आहे आणि त्याला इम्प्लाइज पी आहे म्हणजे इकडनं इकडे इम्प्लाइज आहे. तर तेवढं मात्र लक्षात ठेवा. इकडनं इकडे आहे म्हणजे टी इम्प्लाइज टी, कारण आपण इथे पी घेतो आहोत म्हणून इथे पीचा कॉलम घेतला. टी इम्प्लाइज टी हा टी येतो. एफ इम्प्लाइज टी हा टी येतो. टेबलमध्ये बघायचं आहे. त्यानंतर टी इम्प्लाइज एफ हा एफ येतो आणि एफ इम्प्लाइज एफ जो आहे तो टी येतो आहे.
नेक्स्ट बघूया एक्झाम्पल नंबर 6. सेम वे आपल्याला नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम सांगता येणार आहे. तर मी आता थोडं शॉर्ट मध्ये लिहितो. नंबर ऑफ रोज सांगायचे असेल तर 2 इथे बघा पी आहे क्यू आहे, पी आणि क्यू दिसतोय म्हणजे 2 चा स्क्वेअर इथे येईल म्हणजे हा 4 येणार. आणि कॉलम्स जर सांगायचे असतील तर कॉलम्स इज इक्वल टू तुम्हाला इथे टोटल नंबर ऑफ रोज स्टेटमेंट 2 आहे आणि नंबर ऑफ कनेक्टिव्ह जे आहेत 1 2 3 4 5 6 7 असे टोटल 7 वापरले म्हणजे 9 कॉलम या ठिकाणी येणार आहे. टोटल 9 कॉलम आपल्याला हवे आहेत. जनरली अशा एक्झाम्पल्स मध्ये काय करतात, जर आपल्याकडे जागेची उपलब्धता नसेल तर ह्या संपूर्ण मोठ्या स्टेटमेंटला जे आहे आपण ए मानून घेऊयात. तात्पुरत्या स्वरूपात त्याला ए मानला तर आपण तो लास्ट कॉलम जो आहे तो मावत नसेल तर लिहिता येतो. जसं की बघा आता इथे आपल्याला पी लागतो आहे, क्यू आहे, नंतर निगेशन पी आहे, निगेशन क्यू आहे, नंतर हा पूर्ण ब्रॅकेट निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. त्यानंतर निगेशन क्यू आणि निगेशन पी काढला गेलाय आपला आधीच, तो काढायची पुन्हा गरज नाही. तर फक्त त्याला निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी लिहायचं आहे. आणि लास्टला ह्या दोघींचा जो दोघी कॉलम जे आहेत त्यांचा अँड काढायचा आहे. म्हणजेच आपला मेन आपण ज्याला ए मानलेला आहे ते पूर्ण संपूर्ण स्टेटमेंट पॅटर्न त्या ठिकाणी लिहिलं आहे. ते आधीच काढले गेलेले आहेत कारण निगेशन पी आणि इम्प्लाइज निगेशन क्यू आहे, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी आहे. ते दोन आधीच काढले गेले आहेत म्हणून हे 1 2 3 4 5 6 7च आहे आणि ते दिसत आहे नाही तर ते दोन त्याच्यामुळे कमी झालेले आहेत. तर बघूयात. हे दोन कॉलम तर फिक्स असतात टी टी पी एफ एफ टी एफ एफ. त्यानंतर आपण निगेशन पी घेणार आहोत. तर निगेशन पी घेताना हा संपूर्ण जो पीचा कॉलम दिसतोय यातल्या ज्या एंट्रीज आहेत टी टी एफ एफ यांचा निगेशन, पीचा निगेशन जो आहे तो एफ येतो, टीचा एफ, एफचा निगेशन टी, एफचा निगेशन टी. नंतर क्यू जो कॉलम आहे हा क्यू कॉलम त्याच्यातला निगेशन काढायचा आहे. त्या संपूर्ण कॉलमच्या एंट्रीज आहेत टी एफ टी एफ. तर या टीचा निगेशन जो आहे तो आहे एफ, एफचा निगेशन टी, टीचा निगेशन एफ आणि एफचा निगेशन आहे टी. नंतर इम्प्लिकेशनचा टेबल बघायचा कारण ते जे दोन कॉलम आहेत आपल्याकडे निगेशन पी आणि निगेशन क्यू या दोघी कॉलम मध्ये इम्प्लिकेशनचं साईन दिसत आहे. तर इम्प्लिकेशन घेताना एफ इम्प्लिकेशन एफ त्या टेबलमध्ये जे आहे त्यानुसार ते टी येणार. एफ इम्प्लिकेशन टी टी आहे, टी इम्प्लिकेशन एफ एफ आहे, टी इम्प्लिकेशन टी टी आहे. तसंच निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी आहे म्हणजे उलट दिशेने आहे, इकडनं इकडे निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. याच्यामध्ये फरक पडतो याच्यामध्ये एंट्रीजमध्ये. बाकी इतर ठिकाणी आपण कोणताही घेतला क्रम तरी फरक पडत नाही पण इम्प्लिकेशन मध्ये मात्र फरक पडतो. तर एफ इम्प्लाइज एफ जो आहे तो टी असणार, टी इम्प्लाइज एफ जो आहे तो एफ असणार आहे, एफ इम्प्लाइज टी जो आहे तो टी आहे, टी इम्प्लाइज टी जो आहे तो टी आहे. आता जो लास्ट कॉलम आहे लास्ट कॉलम मध्ये दिसतंय आपल्याला की याच्या दोन एंट्रीज आहेत. या दोन एंट्रीज ज्या आपल्या ब्रॅकेटमध्ये दिसत आहेत स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये सॉरी राऊंड ब्रॅकेटमध्ये, तर या दोघी ब्रॅकेटच्या आत अँडचं साईन दिसत आहे. म्हणजे या दोघींच्या मध्ये जर अँड आहे तर आपल्या दोघी कॉलमचा अँड घ्यायचा आहे आणि हे ते दोन कॉलम आहे. अँडचा टेबल म्हणजेच कंजंक्शनचा टेबल तुम्हाला पाहायचा आहे. तर टी अँड टी, टी येतो, टी अँड एफ एफ येतो, एफ अँड टी जो आहे तो एफ येतो, टी अँड टी आहे तो टी येतो आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया, एक्झाम्पल नंबर 8. तर ऑफकोर्स या ठिकाणी सुद्धा आपल्याला नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम चेक करून घ्यायला लागतील. नंबर ऑफ रोज काढत असताना इथे 2 किती स्टेटमेंट आहेत बघून घ्या. 1 म्हणजे पी आहे, क्यू आहे आणि आर आहे, पी क्यू आणि आर आहे म्हणजे 3 स्टेटमेंट वापरले गेलेले आहेत. तर इथे त्याचा क्यूब म्हणजेच 8 येणार, 2 क्यूब 8. आणि नंबर ऑफ कॉलम जे आहेत नंबर ऑफ कॉलम काढताना सुद्धा हा इथे टोटल 3 स्टेटमेंट आहेत आणि शिवाय कनेक्टिव्ह मोजायचे 1 2 3 4 आणि 5 असे टोटल 5 कनेक्टिव्ह आहेत. आणि म्हणून त्या दोघांची सम केल्याने तुम्हाला कॉलम देखील 8 मिळणार आहे. तर बघूया सुरुवातीला आपल्याला काय काय लागतं. तर जर रो 8 आहे तर बघा काय होईल. हा पी आहे, क्यू लागतो आहे, त्यानंतर निगेशन कुठेच नाही म्हणून निगेशन लागत नाहीये. त्यानंतर क्यू आर पण आहे बघा आपल्याकडे तिसरं आपलं स्टेटमेंट. त्यानंतर क्यू इम्प्लाइज आर, नंतर संपूर्ण हा स्क्वेअर ब्रॅकेट टी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर. त्यानंतर इकडचं घ्यायचं पूर्ण ब्रॅकेट वेगळे करून घ्यायचे. मिडलची जी साईन असलेलं जे असेल ते सगळ्यात लास्टला आपल्याला घ्यायला लागतं.
तर इथे पी अँड क्यू लागतो आहे. नंतर पी अँड क्यू इम्प्लाइज आर. त्यानंतर संपूर्ण हा ब्रॅकेट झाला. आता हे दोघी झाल्यानंतर हे जे दिसत आहेत दोघी, हे दोघींचा अँड डबल इम्प्लिकेशन आहे. म्हणजे लास्ट आपलं पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर, डबल इम्प्लिकेशन पी अँड क्यू इम्प्लाइज आर. तर अशा पद्धतीने आपले बघूयात किती कॉलम तयार झाले बघा. 1 2 3 4 5 6 7 8 बरोबर 8 कॉलम तयार झालेले आहे. आणि तसेच रो पण आपल्याला 8 घ्यायचे आहेत. तर 1 टी 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 हे 4 टी घ्यायचे आणि 4 एफ घ्यायचे आहे. 4 टी 4 एफ. तसे इथे 2 टी 2 एफ 2 टी 2 एफ. तसे इथे टी एफ टी एफ. ज्या वेळेला 8 रोज आपण घेतोय त्यावेळी लक्षात घ्या की 4 टाइम्स टी 4 टाइम्स एफ. क्यू कॉलम घेत असताना 2 टाइम्स टी 2 टाइम्स एफ. 8 चा कॉलम घेण्यासाठी टी 1 टाइम एफ 1 टाइम असं घेत जायचं आणि या प्रकारे तो तुम्हाला पूर्ण मिळणार आहे. आठ रो असलेल्या या प्रकारच्या ट्रूथ टेबल मध्ये हे 3 कॉलम जे आहेत ते फिक्स असणार आहे. 4T 4F 2T 2F आणि 1T 1F. त्यानंतर बघूयात क्यू इम्प्लाइज आर. म्हणजे तुम्हाला इम्प्लिकेशनचा टेबल बघायचा आहे. तर क्यू इम्प्लाइज आर आहे म्हणजे टी इम्प्लाइज टी, तो टी येतो. टी इम्प्लाइज एफ 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 इम्प्लाइज टी टी एफ इम्प्लाइज एफ टी टी इम्प्लाइज टी 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 इम्प्लाइज एफ 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 इम्प्लाइज टी टी एफ इम्प्लाइज एफ टी. त्यानंतर बघूयात पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर आहे म्हणजे हा पूर्ण ब्रॅकेट म्हणजे हा आपला कॉलम आहे आणि पी म्हणजे हा पूर्ण कॉलम आणि त्याला इम्प्लाइज इकडे आहे म्हणजे पी इम्प्लाइज इकडे क्यू इम्प्लाइज आर आहे म्हणजे टी इम्प्लाइज टी. हे 2 कॉलम आपल्याला बघायचे आहेत, हा आणि हा. तर यात बघूयात बघा. टी इम्प्लाइज टी 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 इम्प्लाइज एफ एफ टी इम्प्लाइज टी 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 इम्प्लाइज टी टी एफ इम्प्लाइज टी टी एफ इम्प्लाइज एफ टी एफ इम्प्लाइज टी टी आणि एफ इम्प्लाइज टी हा टी येतो. यासाठी ट्रूथ टेबलचा रेफरन्स घेण्याची गरज आहे. त्यानंतर बघूयात नेक्स्ट पी अँड क्यू आहे. आपल्याकडे पी चा कॉलम हा आहे, क्यू चा कॉलम हा आहे आणि आपल्याला त्यांचा दोघांचा अँड काढायचा आहे म्हणजे कंजंक्शन काढायचं. तर अँड साठीचं बघा टी अँड टी हा टी येतो त्या टेबलनुसार. टी अँड टी 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 अँड एफ एफ टी अँड एफ 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 अँड टी एफ एफ अँड टी एफ. त्यानंतर एफ अँड एफ एफ नंतर एफ अँड एफ हा एफच असणार आहे. त्यानंतर हा संपूर्ण कॉलम जो दिसतोय तो कॉलम आणि आर यांचं इम्प्लिकेशन आहे बघा. पी अँड क्यू इम्प्लाइज आर म्हणजे हा संपूर्ण कॉलम त्याला इम्प्लाइज हा आर आहे. इथे बघूयात इकडनं इकडे यायचंय. टी इम्प्लाइज टी 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 इम्प्लाइज एफ 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 इम्प्लाइज टी टी एफ इम्प्लाइज एफ टी एफ इम्प्लाइज टी टी एफ इम्प्लाइज एफ टी एफ इम्प्लाइज टी टी एफ इम्प्लाइज एफ हा सुद्धा टी येणार आहे. नंतर लास्ट कॉलम आहे. लास्ट कॉलम मधल्या 2 एंट्रीज ज्या दिसत आहेत आपल्याला ते असे कॉलम आहेत आपले बघा. तर हा एक स्क्वेअर ब्रॅकेट दिसतो हा आणि दुसरा हा ब्रॅकेट आहे. दोघींचा डबल इम्प्लिकेशन आहे. डबल इम्प्लिकेशन मध्ये टी टी फक्त टी एफ एफ फक्त टी येतं. बाकी उरलेले दोघी जे ते एफ टी आणि टी एफ हे एफ येतात. तर बघा टी टी आहे म्हणून टी डबल इम्प्लिकेशन घेताना एफ डबल इम्प्लिकेशन एफ टी टी डबल इम्प्लिकेशन टी 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 डबल इम्प्लिकेशन टी 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 डबल इम्प्लिकेशन टी टी डबल इम्प्लिकेशन टी 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 डबल इम्प्लिकेशन टी 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 डबल इम्प्लिकेशन टी टी. हा आपला ट्रूथ टेबल. याला आपण टॉटॉलॉजी पण म्हणू शकतो. नेक्स्ट बघूयात क्वेश्चन नंबर 2. त्याच्यातलं फर्स्ट बघूयात काय म्हटलं बघा. युझिंग ट्रूथ टेबल्स प्रूव्ह दॅट
द फॉलोइंग लॉजिकल इक्विव्हॅलन्स. तुम्हाला ट्रूथ टेबलच काढायचं आहे. ट्रूथ टेबलच्या साह्यानेच हे दोघी स्टेटमेंट पॅटर्न जे दिसत आहेत ते लॉजिकल इक्विव्हॅलन्स आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे आपल्याला टेबलच काढून पाहायचं आहे. सेपरेट टेबल काढण्यापेक्षा आपण दोघींना एकत्रित एकच टेबलमध्ये त्यांना दाखवूया. तर कसं बघा, आता इथे पी आणि क्यू दिसतो म्हणजे ऑफकोर्स या ठिकाणी 4 रो येणार आहे. पी क्यू आर राहिला असता आपण अशा वेळेला जे आहे ते टोटल 8 रो त्या ठिकाणी घेतले असते. तर बघूया आपल्याला जे जे लागते ते सगळं कलेक्शन मध्ये करून घेऊया. तर पी लागतो आहे, क्यू लागतो आहे, त्यानंतर निगेशन पी लागतो आहे, नंतर आपल्याला निगेशन पी अँड क्यू हा एक कॉलम लागेल, नंतर पी ऑर क्यू लागतो आहे, पी ऑर क्यू, आणि नंतर मग लास्टला निगेशन पी आपला काढला गेलेला आहे आणि तो इथे पी ऑर क्यू अँड निगेशन पी हा आपला लास्ट कॉलम असणार आहे. त्यानंतर ऑफकोर्स इथे ठरलेलंच आहे टी टी एफ एफ टी एफ टी एफ. नंतर इथे काय करायचं आहे, लॉजिकल इक्विव्हॅलन्स दाखवायचं आहे ना, तर आपण या प्रत्येक रोला जे आहे ते नंबरिंग, प्रत्येक कॉलमला नंबरिंग लिहून द्यायची. हा 2 3 4 5 6. आणि आपल्याला महत्वाचे जे कॉलम्स आहेत ते आहेत नंबर 4 आणि नंबर 6, कारण त्यांच्या दोघींमधल्या एंट्रीज ज्या आहेत त्या जर सारख्या झाल्या म्हणजे करस्पॉन्डिंग एंट्री जर सारख्या येत असतील तर अशा वेळेला आपल्याला म्हणता येणार आहे की हे स्टेटमेंट पॅटर्न जे आहे ते लॉजिकली इक्विव्हॅलन्स आहे. तर बघूयात. बघा आता हा कॉलम जो दिसतोय पी चा निगेशन घ्यायचा आहे आणि हा आपला पी आहे. तर पी चा निगेशन म्हणजे टी चा निगेशन एफ येतो, पी चा निगेशन एफ, एफ चा निगेशन टी, एफ चा निगेशन टी. नंतर फोर्थ कॉलम जो आपला इम्पॉर्टंट आहे, तर बघा इथे निगेशन पी अँड क्यू आहे, म्हणजे निगेशन पी आणि त्याला अँड क्यू आहे, म्हणजे हे 2 कॉलम जे आहेत त्यांचा अँड आपल्याला काढायचा आहे. हे 2 कॉलम्स त्यातला एफ अँड टी हा जो आहे तो एफ येतो, एफ अँड एफ येतो, टी अँड टी टी, एफ टी अँड एफ. त्यानंतर 5th नंबरचा कॉलम बघूया, पी ऑर क्यू काढायचा आहे, म्हणजे हे 2 कॉलम जे आहेत हे दोघी कॉलमचा ऑर, टी ऑर टी टी, टी ऑर एफ टी. त्यासाठी तुम्हाला ट्रूथ टेबल तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. शॉर्टमध्ये पाठांतर तुम्हाला बोललेलो आहे तसं करायचं आहे. एफ ऑर टी टी, एफ ऑर एफ एफ. नंतर 6 नंबरचा जो कॉलम आहे त्या कॉलम मध्ये देखील हे स्टेटमेंट जे आहे हे स्टेटमेंट पी ऑर क्यू आणि त्याला अँड जो आहे तो निगेशन पी केलेला आहे. हे दोन्ही कॉलमचं त्या ठिकाणी हे दोन्ही कॉलम दिसत आहेत, दोन्ही कॉलमचा आपल्याला अँड घ्यायचा आहे. तर एफ अँड टी, एफ एफ अँड एफ एफ, टी अँड टी टी, आणि टी अँड एफ एफ. जर तुम्ही ऑब्झर्व करत असाल तर बघा जे दिसतं आहे वरती 4th नंबरचा कॉलम आणि 6th नंबरचा कॉलम यांच्यातल्या करस्पॉन्डिंग एंट्रीज ज्या आहेत त्या बिलकुल सारख्या आहेत, आयडेंटिकल आहेत. एफ 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 टी टी आणि एफ एफ. इथे मात्र एक लक्षात घ्या, बोर्डच्या पेपरला आपण आन्सर लिहित असताना हे आपण जे खाली लिहिणार आहोत त्याला 1 मार्क्स असतो, त्यामुळे ते लिहायला विसरायचं नाही. तर ते तुम्ही तुमच्या भाषेत वेगवेगळ्या प्रकारे लिहू शकता, पण ते लिहिणं गरजेचं आहे. त्यासाठी थोडंफार आपल्याला माहिती पाहिजे की या ठिकाणी 4th आणि 6th नंबरच्या कॉलम मधल्या ऑल एंट्रीज सेम आहेत, ते आपण लिहिणार आहोत. फ्रॉम ट्रूथ टेबल आपण जे ऑब्झर्व केलंय ट्रूथ टेबलवरून, ऑल एंट्रीज इन कॉलम नंबर 4 and column number 6 are identical. त्यांच्यातल्या एंट्रीज ज्या आहेत, ज्या करस्पॉन्डिंग एंट्री आहेत, आपण त्यांना करस्पॉन्डिंग हा वर्ड आणखी बेस्ट वापर करू शकतो. करस्पॉन्डिंग एंट्रीज इन कॉलम नंबर 4 अँड कॉलम नंबर 6 आर आयडेंटिकल, आणि म्हणून आपण म्हणू शकतो की ते लॉजिकल इक्विव्हॅलन्स आहेत. निगेशन पी अँड क्यू इक्विव्हॅलन्स टू पी ऑर क्यू अँड निगेशन पी. एवढं लिहिण्याला 1 मार्क्स असतो, म्हणून लिहायला विसरायचं नाही. नेक्स्ट बघा, तर या एक्झाम्पल मध्ये आपल्याला 3 स्टेटमेंट दिसत आहेत. बघा 3 स्टेटमेंट्स आहेत, पी आहे, क्यू आहे आणि आर आहे. तर अशा वेळेला आपले नंबर ऑफ रोज जे आहेत ते टोटल 1 असणार आहे. तर एक एक बघूयात. बघा सुरुवातीला पी लागतो आहे, पी, नंतर क्यू, नंतर आर आहे, नंतर क्यू अँड आर. त्यानंतर इम्प्लिकेशन आहे, पी इम्प्लाइज क्यू अँड
आर. त्यानंतर आहे पी इम्प्लाइज क्यू, त्यानंतर पी इम्प्लाइज आर आणि नंतर दोघींचा अँड आहे. पी इम्प्लाइज क्यू अँड पी इम्प्लाइज आर. इथे देखील बघा नंबर ऑफ रोज जे आहे ते टोटल तुम्हाला जस्ट सांगितलं की टी 4 टाइम्स घ्यायचे, टी आणि 4 टाइम्स एफ. त्यानंतर इथे 2 टाइम्स टी, 2 टाइम्स एफ. इथे 1 टाइम टी, 1 टाइम एफ. याला देखील आपण नंबरिंग घेऊन घेऊया. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. तर बघा तसंच परत एकदा आपल्याकडे ट्रूथ टेबल आहे त्यांच्या सहाय्याने आपण करणार आहोत. आता इथे जो कॉलम दिसतो आहे, कॉलम नंबर 4 तो जर मिळवायचा असेल तर हा क्यू आणि आर जोचा कॉलम आहे तो आपण बघायचा. तर क्यू आणि आरचा कॉलम हे दोघी आहेत, या दोघींचा घ्यायचा आहे अँड. तर काय होईल बघा टी अँड टी, टी. परत आपल्याकडे ट्रूथ टेबल जर लक्षात असेल तर बघा टी अँड एफ, एफ, एफ अँड टी, एफ, एफ अँड एफ, एफ, टी अँड टी, टी, टी अँड एफ, एफ, एफ अँड टी, एफ, एफ अँड एफ, एफ. नंतर पुढचा कॉलम बघूयात. इथे पी इम्प्लाइज क्यू अँड आर आहे. पी चा कॉलम हा आहे आणि त्याला इम्प्लाइज क्यू अँड आर चा कॉलम आपण आता जस्ट काढणार. तो या दोघींचं इम्प्लिकेशन आहे, कंडिशनल स्टेटमेंट आहे. तर इथे अशा वेळेला आपण काय करतो, टी इम्प्लाइज टी, टी, टी इम्प्लाइज एफ, एफ, टी इम्प्लाइज एफ, एफ, टी इम्प्लाइज एफ, एफ. त्यानंतर एफ इम्प्लाइज टी, टी, एफ इम्प्लाइज एफ, टी, एफ इम्प्लाइज एफ, टी, एफ इम्प्लाइज एफ, हा टी येतो. नेक्स्ट बघूयात पी इम्प्लाइज क्यू आहे. म्हणजे आपल्याकडे जे 2 कॉलम आहेत पी आणि क्यूचा, तर पी आणि क्यू हा कॉलम, त्या दोघींचं आपल्याला घ्यायचं इम्प्लिकेशन. परत इम्प्लिकेशनचा टेबल बघायचा. टी इम्प्लाइज टी, टी, टी इम्प्लाइज टी, टी, टी इम्प्लाइज एफ, एफ, टी इम्प्लाइज एफ, एफ, एफ इम्प्लाइज टी, टी, एफ इम्प्लाइज टी, टी, एफ इम्प्लाइज एफ हा सुद्धा टी, एफ इम्प्लाइज एफ हा सुद्धा टी येणार आहे. नंतर आपण बघणार आहोत पी इम्प्लाइज आर. पी इम्प्लाइज आर मध्ये आता हे 2 कॉलम आहेत. पी इम्प्लाइज आर याच्यामध्ये पी आणि आरचा कॉलम घेतला, पी इम्प्लाइज आर आपल्याला 7 नंबरचा कॉलम मिळणार आहे. तर कसं बघा, टी इम्प्लाइज टी, टी, टी इम्प्लाइज एफ, एफ, एफ टी इम्प्लाइज टी, टी, टी इम्प्लाइज एफ, एफ, एफ इम्प्लाइज टी, टी, एफ इम्प्लाइज एफ, टी, एफ इम्प्लाइज एफ, सॉरी एफ इम्प्लाइज टी, टी आणि एफ इम्प्लाइज एफ परत टी. नेक्स्ट या दोघींचा अँड आहे बघा. या 2 स्टेटमेंट जे आपण काढल्या, स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल याच्यानुसार हा कॉलम जो आहे 6 नंबर आणि 7 नंबर या दोघींचा अँड आहे. पी इम्प्लाइज क्यू आणि पी इम्प्लाइज आर हे दोघी कॉलम आपले काढले गेलेले आहेत, त्यांचा आपल्याला फक्त अँड घ्यायचा आहे. मग टी अँड टी, टी, टी अँड एफ, एफ, एफ अँड टी, एफ, एफ अँड एफ, एफ, टी अँड टी, टी, टी अँड टी, टी, टी अँड टी, टी, टी अँड टी, टी. तर चेक करूयात बघा कॉलम नंबर 5 आणि कॉलम नंबर 8 त्याच्या करस्पॉन्डिंग एंट्रीज बघा. टी आहे, इथे पण टी आहे, एफ, 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 एफ आहे, एफ, एफ आहे, टी, टी आहे, टी, टी आहे, टी, टी आहे, टी, टी आहे. म्हणजे बरोबर कॉलम नंबर 5 म्हणजे आपली लेफ्ट हँड साईड आणि कॉलम नंबर 8 म्हणजे आपली राईट हँड साईड या दोघीही आपल्याला बरोबर आयडेंटिकल मिळालेल्या आहेत. म्हणून आपण लिहिणार आहोत फ्रॉम ट्रूथ टेबल all corresponding entries in column number 5th, column number 5 and column number 8 and column number 8 are identical. आणि म्हणून आपल्याला म्हणता येणार आहे therefore given statement patterns are logically equivalent.
अशा प्रकारे इथे भरपूर एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी दिलेले आहेत. मला नाही वाटत की जास्त एक्झाम्पल घेण्याची आवश्यकता आहे. तर या प्रकारे तुम्ही भरपूर एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. सरावासाठी खूप सारे एक्झाम्पल्स आहेत दिलेली. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 3. एक्झामाइन whether each of the following statement patterns is tautology or contradiction or a contingency. आपल्याला माहिती की जर आपण आता जे ट्रूथ टेबल काढून घेतलेले आहेत मागील 2 क्वेश्चन्स मध्ये त्यानुसारच ट्रूथ टेबलच काढायचे आहेत. पण आपण इथे एक ऑब्झर्व करणार आहोत की जर समजा लास्ट कॉलम मध्ये सगळे एंट्रीज टीटी आल्या तर ते टॉटॉलॉजी असेल, सगळे एफ आले तर कॉन्ट्रडिक्शन असेल आणि दोघे मिक्सचर्स असतील तर कॉन्टिन्युएन्सी असेल. तर त्याच मेथडने आपण जाणार आहोत. ऑफकोर्स पी आणि क्यू दिसतंय, 2 स्टेटमेंट दिसत आहेत म्हणून इथे रोज 4च असणार आहेत. पी आणि क्यू फक्त असणार आहे. नंतर आपल्याला पी इम्प्लाइज क्यू लागतो आहे, त्यानंतर निगेशन पी लागतो आहे आणि नंतर निगेशन पी और क्यू लागतो आहे आणि लास्टला जे स्टेटमेंट आहे आपलं मूळ पी इम्प्लाइज क्यू डबल इम्प्लिकेशन निगेशन पी और क्यू हे लागतं आहे. तर बघूयात इथे नेहमीप्रमाणे टी टी एफ एफ आणि टी एफ टी एफ आहे तसंच असणार आहे. मागील प्रमाणेच इथे देखील आपण ट्रूथ टेबलच्या साह्याने हा टेबल पूर्ण करणार आहोत. तर पी इम्प्लाइज क्यू आहे म्हणजे या दोघींचे इम्प्लिकेशन आहे. पी आणि क्यूचे दोघे कॉलम टी इम्प्लाइज टी टी येतो, इम्प्लाइज एफ 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 इम्प्लाइज टी टी एफ इम्प्लाइज एफ टी येतो आहे. नंतर निगेशन पी घ्यायचा आहे. हा संपूर्ण कॉलमचा निगेशन टीचा निगेशन एफ, टीचा निगेशन एफ, एफचा निगेशन टी, एफचा निगेशन टी असणार आहे. नंतर निगेशन पी और क्यू आहे म्हणजे हा कॉलम निगेशन पीचा आणि और त्याला क्यू हा आहे. एफ आणि हा टी म्हणजे टी और एफ टी, एफ और एफ एफ, टी और टी टी, एफ और टी टी असणार आहे. नंतर डबल इम्प्लिकेशन आहे. डबल इम्प्लिकेशन ह्या 2 यांच्या मधला आहे. पी इम्प्लाइज क्यू आणि डबल इम्प्लिकेशन निगेशन पी और क्यू या दोघी कॉलम्स जे आहेत त्यांचं डबल इम्प्लिकेशन आपण घेतोय. तर त्याच्यामध्ये पण आपल्याला माहिती आहे डबल इम्प्लिकेशन मध्ये जर दोघी सारखे असतील टी टी एफ एफ अशाला टी येतं, बाकी अदरवाईजला टी एफ एफ टीला ते एफ येतं. त्यानुसार टी डबल इम्प्लिकेशन टी टी, एफ डबल इम्प्लिकेशन एफ टी, टी डबल इम्प्लिकेशन टी टी, टी डबल इम्प्लिकेशन टी टी आहे. ज्या प्रकारे दिसतंय की सगळ्या एंट्रीज ज्या आहेत लास्ट कॉलम मधल्या त्या सगळ्या टी 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 दिसत आहेत. इथे याला आपण जे खाली लिहिणार आहोत त्याला 1 मार्क्स असतो त्यामुळे तेही लिहिणं गरजेचं आहे. फ्रॉम ट्रूथ टेबल ऑल एंट्रीज इन लास्ट कॉलम आर टी. सगळे एंट्रीज ज्या आहेत त्या टी आहेत. देअरफॉर द गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटॉलॉजी. त्यांनी जे विचारलेलं आहे टॉटॉलॉजी आहे का कॉन्ट्रडिक्शन आहे का कॉन्टिन्युएशन त्यानुसार या संपूर्ण टी आल्या आहेत म्हणून ते आहे टॉटॉलॉजी. नेक्स्ट बघूया एक्झाम्पल नंबर 6. इथे 2 स्टेटमेंट दिसत आहेत. पी डबल इम्प्लिकेशन क्यू आहे अँड पी इम्प्लाइज निगेशन क्यू आहे. इथे सुद्धा 2 स्टेटमेंट असल्यामुळे ऑफकोर्स आपण पी क्यू आणि रोज जे आहेत ते 4 असणार आहे. पी क्यू लागतोय, नंतर पी डबल इम्प्लिकेशन क्यू लागतो आहे, नंतर निगेशन पी आधी काढायला लागणार आणि नंतर मग पी इम्प्लाइज निगेशन क्यू आणि नंतर मग या दोघींचा अँड घ्यायला लागणार म्हणजे पी डबल इम्प्लिकेशन क्यू अँड पी इम्प्लाइज निगेशन क्यू. या प्रकारे तुम्हाला त्याच्या ज्या कॉलम्सच्या आहेत कॉलम्स मिळणार आहेत. त्यानंतर इथे रोज जे आहेत ते 4 to 4F आणि 2T 1T1F या प्रकारे त्याला लिहून घ्यायचं. नेहमीप्रमाणे हे 2 कॉलम ठरलेले आहेत. तर मला आपण घेऊयात. ओके, तर इथे देखील आता डबल इम्प्लिकेशन आहे पी आणि क्यू मध्ये. तर टी डबल इम्प्लिकेशन टी टी येतो, टी डबल इम्प्लिकेशन एफ हा एफ येतो, एफ डबल इम्प्लिकेशन टी एफ आणि एफ डबल इम्प्लिकेशन एफ टी येणार आहे. नंतर निगेशन क्यू घ्यायचा आहे. हा संपूर्ण कॉलम आहे आपल्याला त्याचा निगेशन घ्यायचा. टी निगेशन एफ येणार त्याचा, एफचा निगेशन टी
टीचा निगेशन एफ, एफचा निगेशन जो आहे तो टी आहे. नंतर पी इम्प्लाइज निगेशन क्यू आहे, तर हा आपला कॉलम पी. नंतर निगेशन क्यूचा कॉलम हा आहे, तर टी इम्प्लाइज एफ, एफ, टी इम्प्लाइज टी, टी, एफ इम्प्लाइज एफ, टी, एफ इम्प्लाइज टी, टी. यासाठी ट्रूथ टेबल तुमचे लक्षात असणं गरजेचं आहे. नंतर या दोघांचा अँड घ्यायचा आहे बघा. हे दोघी ब्रॅकेट जे दिसतात त्यांचा अँड आहे, म्हणजे आपण जे दोघी ब्रॅकेटचे कॉलम काढून घेतलेले आहे त्यांचा अँड घ्यायचा आहे. इथे टी अँड एफ, एफ, एफ अँड टी, एफ, एफ अँड टी, एफ, टी अँड टी, टी. तर काय दिसतंय बघा इथे आता. तर बाकी इथे 3 तर एफ आले, पण एक मात्र टी येऊन गेलाय. म्हणजे अशा वेळेला आपण काय म्हणणार आहोत की हे जे काही स्टेटमेंट पॅटर्न आहे ते कॉन्टिंजेन्सी आहे, कारण ते टॉटोलॉजी पण नाही आणि कॉन्ट्रडिक्शन पण नाही, तर ते अशा वेळेला कॉन्टिंजेन्सी असतं. म्हणून फ्रॉम ट्रूथ टेबल द गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न is neither tautology nor contradiction. Hence, it is contingency. इथे देखील या संपूर्ण एवढ्या लिखाणाला 1 मार्क्स असतो, त्यामुळे एवढं लिहायची आठवण ठेवायची. लास्ट एक्झाम्पल बघूयात. एक्झाम्पल नंबर 10. इथे दिसतं आहे की पी, क्यू आणि आर पण आलेला आहे. म्हणजे अशा वेळेला आपण टोटल या ठिकाणी 8 रोज घेणार आहोत. तर सुरुवातीला बघूयात पी, क्यू आणि आर तिघी लागत आहेत. त्यानंतर निगेशन क्यू लागतो आहे, हा राऊंड ब्रॅकेट आधी घ्यायचा. नंतर निगेशन क्यू और आर लागतो आहे. त्यानंतर पी इम्प्लाइज निगेशन क्यू और आर. एक स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट करून घेतला. दुसरा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट करून घेऊयात. तर इथे क्यू इम्प्लाइज आर आधी लागतोय. नंतर पी इम्प्लाइज क्यू अँड इम्प्लाइज आर लागतो आहे. आणि नंतर या संपूर्ण ब्रॅकेटचं निगेशन देखील आहे, तोही लागतो आहे. तर निगेशन पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर हा ब्रॅकेट कंप्लीट झाला. आणि मग लास्टला जे आपलं मूळ स्टेटमेंट दिलेलं आहे, स्टेटमेंट पॅटर्न, तर त्याला आपण ए मानून घेऊया. त्याच्याऐवजी समजा ए मानून घेतला तर आपण त्याला शॉर्टमध्ये लिहू शकतो. ठीक आहे. तर इथे परत नेहमीप्रमाणे 4T 4F, तशाच पद्धतीने 2T आणि 2 टाइम्स F, 1 टाइम्स T 1 टाइम F, हे फिक्स आहे. ओके. तर बघूयात. निगेशन क्यू म्हटलंय बघा. तर या संपूर्ण कॉलमचा निगेशन आपल्याला घ्यायचं आहे. तर टीचा निगेशन एफ, टीचा निगेशन एफ, एफचा निगेशन टी, एफचा निगेशन टी, म्हणजे हा एफ एफ आणि टी टी लिहिता येणार आहे. नंतर निगेशन क्यू और आर आहे, म्हणजे हा जो कॉलम आहे हा कॉलम आणि त्याला आर जो आहे तो ऑर केलेला आहे. तर इथे टी और एफ, टी, एफ और एफ, एफ, टी और टी, टी, एफ और टी, टी, टी और एफ, टी, एफ और एफ, एफ, टी और टी, टी. नंतर एफ और टी जो आहे तो सुद्धा येणार आहे. नंतर इम्प्लिकेशन आहे बघा. पी इम्प्लाइज हा ब्रॅकेट, म्हणजे हा संपूर्ण ब्रॅकेट म्हणजे हा कॉलम, आणि पी म्हणजे हा पी आणि हा कॉलम, संपूर्ण याचं इम्प्लिकेशन घ्यायचं. टी इम्प्लाइज टी, टी, टी इम्प्लाइज एफ, एफ, टी इम्प्लाइज टी, टी, टी इम्प्लाइज टी, टी, एफ इम्प्लाइज टी, टी, एफ इम्प्लाइज एफ, टी, एफ इम्प्लाइज टी, टी आणि एफ इम्प्लाइज टी, टी. नेक्स्ट बघा क्यू इम्प्लाइज आर आहे. हा क्यूचा पूर्ण मोठा कॉलम जो आहे तो क्यूचा कॉलम आहे आणि हा जो आहे तो आरचा कॉलम आहे. तर इम्प्लिकेशन आहे. तर टी इम्प्लाइज टी, टी, टी इम्प्लाइज एफ, एफ, एफ इम्प्लाइज टी, टी, एफ इम्प्लाइज एफ, टी, टी इम्प्लाइज टी, टी, टी इम्प्लाइज एफ,
एफ, एफ इम्प्लाइज टी, टी आणि एफ इम्प्लाइज एफ टी. त्यानंतर बघा दुसरा कॉलम बघूया. इथे आहे टी इम्प्लाइज आणि हा संपूर्ण ब्रॅकेट म्हणजे हा आणि टी आपल्याला घ्यायचा आहे. तिथे बघा इथून सुरुवात केली. हा टी इम्प्लाइज टी, टी, टी इम्प्लाइज एफ, एफ, टी इम्प्लाइज टी, टी, टी इम्प्लाइज टी, टी, एफ इम्प्लाइज टी, टी, एफ इम्प्लाइज एफ, टी, एफ इम्प्लाइज टी, टी आणि एफ इम्प्लाइज टी, टी. त्यानंतर बघा काय आहे. त्यानंतर या संपूर्ण हा जो कॉलम दिसतो आहे या कॉलमचा निगेशन आहे. आता याचा निगेशन काढायचं आहे म्हणजे जे जे टी आहेत ते सगळे एफ करायचे. एफ असेल तर टी करायचे. टीचा निगेशन एफ, एफचा निगेशन टी, हा एफ, हे संपूर्ण टी आहेत म्हणून यांचे निगेशन जे आहे ते एफ असणार आहे. नंतर लास्ट जो कॉलम दिसतोय आपण ज्याला ए मानलेला आहे तर हा तो आहे. त्या दोघांचा डबल इम्प्लिकेशन घ्यायचं आहे. कोणाकोणाचा आहे बघा ते. हा जो कॉलम आहे हा आणि दुसरा जो कॉलम आहे तो हा, यांचा आपल्याला डबल इम्प्लिकेशन घ्यायचं आहे. तर काय होईल बघा. टी डबल इम्प्लिकेशन एफ, एफ, एफ डबल इम्प्लिकेशन टी, एफ. तुम्ही जर ऑब्झर्व केलं हे सगळे टी आहे, हे सगळे एफ आहे आणि आपला जो कॉलम आहे डबल इम्प्लिकेशनचा त्या कॉलम नुसार टी एफ, एफ टी असे जर असतील तर ऑलवेज ते एफ येतात आणि बाकी जे टी टी एफ एफ जे आहेत ते मात्र टी येतात. म्हणून इथे आता सगळे उरलेले हे टी आणि हे एफ आहे म्हणजेच टी एफ आहेत. तर अशा वेळेला सगळे जे आहेत ते एफ येणार आहेत. एफ, 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 एफ आणि एफ. ऑब्झर्व केल्यानंतर लक्षात येत आहे की सगळ्या एंट्रीज ज्या आहेत त्या एफ आहेत. म्हणजे फ्रॉम ट्रूथ टेबल ऑल एंट्रीज इन लास्ट कॉलम are F. Hence, given statement pattern is contradiction. ज्याला 1 मार्क्स असतो हे लिहायला विसरायचं नाही. या ठिकाणी एक्सरसाइज 1.2 जी आहे ती संपलेली आहे. उर्वरित एक्झाम्पल सोडवणं खूप इझी आहे म्हणून जास्त एक्झाम्पल्स घेतले नाही.